आता रेरा रजिस्ट्रेशन नसेल तर काय होतं, म्हणजे काय काय प्रोजेक्ट असे असतील की त्याने एखाद्याने म्हटलं की मी रजिस्ट्रेशन करणारच नाही, तरी माझा प्रोजेक्ट चालू आहे, माझं काम चालू आहे, माझं काम तर मी स्वतःच करतोय, मला अप्रुव्हल सगळे मिळालेले आहेत, मी काम करतोय. तर तसं होत नाही. काय होतं, रेरा रजिस्ट्रेशन जर नसेल तर जी रजिस्ट्रेशन ऑथॉरिटी आहे ती देखील तुमची जी सेल ॲग्रीमेंट आहे, जे तुम्ही जेव्हा उद्या फ्लॅट विकायला जाल, तुम्ही फ्लॅट विकणारच नसाल तर गोष्ट वेगळी, पण जेव्हा तुम्ही फ्लॅट विकायला जाल, सेल करायला जाल, किंवा तुम्ही कुठेतरी ॲडव्हर्टाईज कराल तुमच्या प्रोजेक्टची, किंवा कोणाला तरी ॲडव्हर्टाईज करून बोलवाल तुमच्याकडे खरेदी करण्यासाठी, तर तो मात्र कायद्याने गुन्हा ठरेल आणि तुम्हाला मग त्याबद्दल पेनल्टी होऊ शकते, तुमचा प्रोजेक्ट स्टॉप केला जाऊ शकतो, सगळं केलं जाऊ शकतं, त्याच्यावर कारवाई केली जाते. आणि तुमची ॲग्रीमेंट देखील रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी ऑफिस जे आहे ते पण तुमची ॲग्रीमेंट रजिस्टर करणार नाहीत, कारण त्यांना ते माहिती आहे. फक्त ज्या मी काही 3 गोष्टी म्हटल्या, तुमचा जर 500 पेक्षा एरिया कमी असेल, की तुमच्याकडे फक्त 8च फ्लॅट असतील वगैरे, तर त्यांना एक्झेम्पशन दिलेलं आहे. ते जे एक्झेम्पशन तुम्ही असाल त्यामध्ये बसत असाल तर तुम्हाला नक्की त्यातून सूट मिळेल, अन्यथा तुम्हाला प्रोजेक्ट रजिस्टर करणं हे आवश्यक आहे. आणखी ग्राहक देखील तुमच्याकडे येणार नाहीत, कारण उद्या तुमचं ॲग्रीमेंट जर रजिस्टर होणारच नसेल तर काय. पण आता मला सांगा, काय काय जण असं करत असतील तर मग त्याच्यावर काय कारवाई करणार रेरा? तर रेराने त्याच्यासाठी एक वेगळा पार्ट तयार केलेला आहे. म्हणजे काही कंप्लेंट असतात त्याच्यामध्ये सोर्स इन्फॉर्मेशन असा एक प्रकार रेराने सुरू केला होता. म्हणजे कोणीही असा एखादा प्रोजेक्ट असेल की ज्याच्याकडे रेरा नंबर नाहीये आणि त्याने जर तिथे काम सुरू केलं असेल किंवा तो प्रोजेक्ट करत असेल तर रेराला ईमेल पाठवून तक्रार करावी आणि रेरा त्यावर कारवाई करेल. आता एकदा ही केस हायकोर्टामध्ये गेली आणि एकदा हायकोर्टाने असं सांगितलं की एखाद्याने जर तक्रार केली, कारण आम्ही रेरामध्ये काय होतं की आमचा प्रकार असा होता रेरामध्ये की त्या माणसाचं नाव डिस्क्लोज करू नये, त्याला उद्या धोका होऊ शकतो, एखादा कोणीतरी त्याच्यावर राग काढू शकतो, म्हणून त्याचं नाव डिस्क्लोज होऊ नये हा चांगला हेतू होता. परंतु कोर्टाने एका केसमध्ये असं सांगितलं की जर एखाद्या माणसाला स्वतःहून उपस्थित राहायचं तुमच्या हिअरिंगला, म्हणजे तुम्ही कसं काय ते बघणार आहात आणि त्याला काय करणार आहात हे सगळं त्याला माहिती हवी असेल आणि तो स्वतः उपस्थित राहणार असेल तर तुमची काय हरकत आहे, इट इज जस्ट लाईक अ रेग्युलर कंप्लेंट. तर त्याप्रमाणे मग रेराने त्यावर तरतूद केली आणि रेराने सोर्स इन्फॉर्मेशनवरनं सोर्स कंप्लेंट हा आणखीन एक पार्ट सुरू केला. आता सोर्स कंप्लेंट म्हणजे काय, एखादा कोणीतरी थेट कंप्लेंट करू शकतो आणि हिअरिंगची मागणी करू शकतो. जेव्हा हिअरिंग होईल तेव्हा दोघांनाही बोलवलं जातं, तो त्याची बाजू म्हणतो, हाही त्याची बाजू म्हणतो आणि मग त्याप्रमाणे निर्णय होतो. आणि मग काय केलं जातं, एक तर त्याला सांगितलं जातं की तुझा प्रोजेक्ट जर ऑथराईज असेल तर तू रेरामध्ये जाऊन रजिस्ट्रेशन कर, तुला जर तुझ्याकडे जर सीसी असेल तर तू रेरामध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतो ज्यावेळी सगळे अप्रुव्हल्स असतील तर. पण जर ती नसतील तर मात्र रेरा कलेक्टर किंवा जी तिथली प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे त्यांना कळवतं की यांच्याकडे कोणती अप्रुव्हल्स नाही आहेत आणि हे काम करतायत, तर तुम्ही यांच्यावर तुमच्या MRTP ऍक्ट प्रमाणे कारवाई करावी, अशी रेरा कारवाई करायला सांगते.